अरे चल रे, लवकर जायचं आहे भाई. हे शॉर्ट्स घेण्याच्या चक्करमध्ये ना अरे बेटा माझा नाही तर काही ना काही गडबड होती. तसाही लेट झालं आहे. मीटिंगमध्ये पोहोचतला सगळं काही व्यवस्थित झालं तर लेट झालं भाई. मीटिंगमध्ये माझी घेऊन ठेवतील. अरे कुठे गेला होता. गाडीवाला आया घरचा कचरा निकाल. काय करायचं पोचायला पाहिजे मला. जर घरचे हे पाहत असतील तर मी सांगत आहे मी स्पीडवर नाही आहे. 35च्या स्पीडवर आहे फक्त. आणखी डिसेंबर महिना आणि मला शेवटला रिस्क नाही घ्यायचा आहे. आणखी पाहणं झाला का मॅक्झिमम इन्सिडेंट एक तर जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये, जानेवारीच्या फर्स्ट 2 वीक्समध्ये किंवा डिसेंबरच्या लास्ट 2 वीक्समध्ये बहुत सारे इन्सिडेंट. आता कोणी त्याला म्हणजे बहुत सारे ॲक्सिडेंट गोष्टी होतात आणि मॅक्झिमम कॉमन आहे म्हटल्यासारखी हे गोष्ट. साधारण सगळ्यांच्या घरी असा होतेच होते. कोणाच्या नाही कोणाच्या घरी असा एखादी इन्सिडेंट झाला असेल या रिश्तेदारांमध्ये. डिसेंबर महिन्यात काही ना काही कोणा नाही कोणाच्या रिश्तेदारीमध्ये काही ॲक्सिडेंट झाला असेल किंवा खास करून रोड ॲक्सिडेंट्स. ठीक आहे, तर या गोष्टीपासून तर सांभाळू. रोड ॲक्सिडेंट्स अवॉइड करायचं. आपण आपल्या साईडकडून तर पाहायचं. मी बाकीच्यांना पण म्हणेन जे लोक गाड्या चालवतात की भाई थोडा हळू चला. मी माझ्या दोस्त मित्रांमध्ये सांगत राहतो का अरे आरामाने एकदम स्पीडली नाही, कुठेच जायचं आहे, घरीच जायचं आपल्याला दिसतं. तर त्याच्यामुळे तेवढा काही रिस्क नाही लावून घ्यायचं आपण. आणि ट्राय करायचा का भाई सगळा ठीकठाक होईल आणि आपण व्यवस्थितपणे आपल्या स्पॉटमध्ये पोहोचू. ठीक आहे, बिना कोणता घाई गडबडी. मी एवढा शहाणपणा सांगत आहे आणि मी थोडासा घाईमध्ये आहे का भाई मीटिंग नाही सुटली पाहिजे. आणखी होऊ शकते आज काही नवीन देणार, कारण की कालचा जोही काम दिला होता तो मी कंप्लीट केला. तर आजमध्ये जर ते काही ॲड करू शकत असतील तर ते करणार. ठीक आहे, आणि मला करावंच लागेल भाई. मी काम करतो आहे त्यांच्यासाठी. त्याचेच पैसे भेटून राहिले. चला मेन रोड लागल्यानंतर तर तेवढा वेळ नाही आहे मला. आणखी गडजी माझ्या जिथून मी राहतो तिथून लांजवाड्याला जायला मॅक्स 8 मिनटं. हां, आणखी 2-2.5 किलोमीटरचा रस्ता पडते माझ्या ऑफिसपर्यंतचा. आणि तब्येत भाई तब्येतीचं सांगायचं राहिलं. काल एवढ्या औषधी खाल्ल्यानंतर आता थोडा आराम आहे. कालच्या व्हिडिओवर मी बहुत साऱ्या लोकांनी मला सजेशन्स दिले. तसं मी सांगत होतो हा तो भाजीपालेवाला दुकान ज्याच्यामधून मी रोज तर नाही पण जेव्हाही मला लागत राहील त्या टाईपला मी माझ्या लागवडीच्या हिशोबाने मी त्यांच्याकडून सामान घेतो. की जर मला समज टमाटर असतील 80 रुपये किलो आणि मला 10 रुपयाचे पाहिजे तर ते जे का मी आता त्यांचा रेग्युलर कस्टमर आहे तर मला ते देतात. जाणार बघायला
हिरा. चल, मेन रोडला लागल्यानंतर तर मला नाही वाटत काही दिक्कत राहतो तरी, कारण की मेन रोडपासून तर बस भाई मी बोलता बोलता तुम्हाला माझ्या ऑफिसपर्यंत घेऊन जाऊ शकतो. हां, तर मी सांगत होतो जे माझे मित्र आहेत ज्यांनी मला सजेस्ट केलं त्याच्यापैकी एक सजेशन हे होती का माझा आवाज नाही येऊन राहिला त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे, तर तू आवाजवर काम कर. ठीक आहे, व्हिडिओमध्ये तुझा आवाज नाही येत आहे. होऊ शकते मी आता मी ट्राय करतो का तशातली गोष्ट व्हावा. इंडिकेटर दिला आहे रे भाई, मी सांगून ठेवतो पहिलेच सांगत आहे का इंडिकेटर दिला आहे, काही गडबड व्हायला तर. हिरो शोरूम. चल पोहोचलो जाऊ म्हटल्यासारखं झालं आहे. आलाच आपलं ऑफिस. किती त्याच टाईम लागते जेव्हा आपण रॉंग साईडने जात राहतो. आता बेटा गाडीवाले समोरचे लोक कसे आहेत ते नाही माहीत राहत आपल्याला. आला 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 टाइम का झाला. सगळा डाटा सेटिंग्समुळे गडबड झाला. रेकॉर्ड केला जी का वाईट बॅलन्सची जी सेटिंग आहे मगांना चुकली, माहीत नाही का माझं लक्ष नाही गेलं असेल तिकडे का अरे भाई असातली गोष्ट झाली म्हणून. ठीक आहे, तर मला पुन्हा रेकॉर्ड करायला लागत आहे. आणि आत्ताच दवाखाना बंद झाला. इथले जे काही डॉक्टर्स होते ते गेले. चांगलं इथले एक डॉक्टर आहे, बिचारे बहुत चांगले आहेत. हर वेळा विचारत राहतात तब्येतीचा हाल कसा आहे काय, कारण की त्या हिशोबाने 2 दिवसापासून माझा खोकला चालू आहे. घरच्यांसोबत बाकीच्यांची जेवढ्यांची हाल आहे सगळे लोक तेच विचारतात, बेटा हां भाई तब्येतीकडे लक्ष द्यायचं. आणि होते असं आम्ही एकटे राहतो रूमवर, त्यामुळे काळजी घेण्यासाठी दुसरे लोक काही राहत नाही. तर जे काही आहे ते सगळं आपल्यालाच करावं लागतं. आणि मी ट्राय करेन, मी मगांना ट्राय केला की अच्छीशी फोटो येईल इथं, पण आली नाही. त्या बीचमध्ये आता तरी फोटो आली तर चांगलं होईल. ठीक आहे, मगांचे शॉट्स जे मिस झाले ते झाले. आता त्या गोष्टींना काही नाही करू शकत. चल आता तरी व्यवस्थित एक शॉट आला असेल, साधारण 1-1.5 मिनटाचा तो हा आला पाहिजे हा व्हिडिओ, जेणेकरून मला टाकासाठी तुम्हाला दाखवायला बळ्या जाणार. ठीक आहे, आणि का भाई का आणखी काही राहिलं नाही बोलायचं.
जर काही मला वाटलं तर मी ॲड करेनच याच्यामध्ये. चलो शिफ्ट खतम झाली आहे, ठीक आहे. आणि मी चेकआउट करून घेतो आहे. मी काल त्या दिवशी सांगितलं वाटतं, पण त्या दिवशी आवाज ठीक नव्हता, त्याच्यामुळे नाही समजलं असणार. पण हां, सांगून देतो की जेव्हाही कधी आमची शिफ्ट खतम होते त्या टाईमला आम्हाला चेकआउट करावं लागतं, ठीक आहे. हे एक अटेंडन्स म्हणून आमचं काम करतं, ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे आपण ऑफिस चालू करताना आणि बंद करतानाची फोटो, ठीक आहे. तर चालू करतानाची तर मी टाकलं आहे, आता बंद करतानाची एक फोटो काढून घेतो. आणि जशी हे फोटो झाले कुठे गेला गुगल कॅम. ट्रॉफिक लाईट. अरे काकाजी, एक तर तुम्ही जा, नाही तर मला जाऊ द्या. अरे भेंडी आला फसला रे. अबे आज पण तू विसरला टिफिन. तुझ्या वर्गात गधा माणूस नाही पाहिला कोणी. वापस ते लिखून तर तुला जाणार नाही होणार. तुला जे आहे ते पूर्णच टाकावं लागेल. भाई वापस जावं लागेल तुला, कारण की तू टिफिन विसरून गेलाय. गध्या, टिफिन कोण विसरते? कालही विसरला, आजही विसरताय तू. असा राहील तर कसं होईल भाई? या हाय टाईममध्ये तर हे गोष्ट नाही व्हायला लागते.